उपवासासाठी वरईचा भात बनवणार आहोत. त्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया. सर्वप्रथम घेतलेला आहे मी 1 वाटी वरईचा भात, अर्धा वाटी घेतलेले आहे तेल, चवीपुरतं उपवासाचं मीठ, अर्धा वाटी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण, कोथिंबीर, 1 बटाटा बारीक कापून घेतलेला आहे, पाव चमचा जिरे आणि 2-3 मिरची. आता आपण साहित्य पाहिलेले आहे. त्यानंतर आता वरईचा भात बनवण्याची कृती आता आपण पाहूयात. सर्वात आधी गॅस ऑन करून मी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये आधी आपण घालूया तेल. थोडेसे तेल घातल्यानंतर आपण यात घालूया वरईचा भात. याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय केल्यामुळे हे एकदम चांगलं फुलून येतं आणि भात एकदम सुट्टा होतो. आता पाहू शकता हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. मस्त गोल्डन कलरचा रंग आलेला आहे त्याला. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता भात आपण काढून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल घालून यात घालायचे आहेत आधी जिरे. जिरे घातल्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे यात मिरची. थोडं फ्राय करूया. त्यानंतर यात घालूया आपण बटाटा. बटाट्याला 1-2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता यात आपण घालूया फ्राय करून घेतलेले हे वरईचा भात. मिक्स करून घेऊया. त्यानंतर यात घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर. व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण घालूया पाणी. आपण 1 वाटी वरईचा भात घेतला होता, त्यामध्ये आता आपण 2 वाटी पाणी घालूया. व्यवस्थित हलवून घेऊया. यात आता चवीपुरते मीठ घालूया. हे उपवासाचे मीठ घेतले आहे. व्यवस्थित 5 मिनिटं झालेली आहे. यावर झाकण ठेवून एकदा आपण चेक करूया याच्यातलं पाणी आटलं आहे का. जर पाणी आटले असेल तर आपण यात थोडं आणखीन पाणी घालून आता याच्यात पाहू शकता याच्यात ऑलरेडी पाणी आहे. तर मी यात पाणी घालत नाहीये. व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पाणी जर आटलं असतं तर यात मी अजून पाणी घातलं असतं. याला अजून आपण 2-3 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तर आता पाहू शकता तुम्ही आपला भात एकदम शिजून व्यवस्थित तयार आहे. तर आता हे आपण काढून घेऊया. खाण्यासाठी एकदम चविष्ट असा आपला उपवासाचा वरईचा भात तयार आहे. आता अशा प्रकारे तयार आहे आपला वरईचा भात. उपवासासाठी एकदम टेस्टी आणि एकदम चविष्ट असा भात तयार झालेला आहे. या महाशिवरात्रीनिमित्त नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.